गुड मॉर्निंग गाईज. तर परत एकदा तुमचं स्वागत आहे आपलं मोहित सोलने यूट्यूब ब्लॉग्स चॅनलला. तर आज आपण चाललो आहे कुठेतरी ट्रेकिंगला जवळपासच. तर आता आपण उठलेलं आहे, सकाळचे वाजलेले 5 आणि आता निघतो आहे आपण आंघोळ वगैरे करू. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गाईज तर फायनली आता आपण निघालो आहे. आपले जे ट्रेक आहे त्यासाठी निघालो आहे. ऑलरेडी आपण रस्त्यावर आलेलो आहे आता हायवेवर. आता जातो आहे. तर आपल्यासोबत कोण कोण आहे म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. तर चलो गाईज. गाईज तर फायनली आपण आता गाळण्याच्या किल्ल्यावर पोचलेलो आहे. आता लोकेशन रिव्हील करूनच देतो मी. आता हे बघा आपल्यासोबत कोण कोण आहे. हे बघा हे आपले चेतन दादा, हॅलो गाइस, हाऊ यू, डॉक्टर प्रजोत पाटील आणि भाऊ तेजा. हे बघा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो किल्ल्याचा. आणि एक दिसते विचार किल्ल्याचा व्ह्यू. आता चालू करू आम्ही ट्रेकिंग आमची किल्ल्यावरची. एकदम जड ट्रेकिंग आहे. चलो काल चला ना. चला चला. कुत्र ना तेवढं बरं माकडी मला नको घेऊन लागला हो पहिला दरवाजा. जल्दी दौड़े जितने का है ना. इधर आके फोटो ले लेंगे. हम ये कर रहे हैं, ज़्यादा सांस ले रहे हैं. देख रहे हैं सांस लेते देख रहे हैं. गाईच आपला अर्धा किल्ला सर झालेला आहे आणि अर्धा किल्ल्यामध्येच आपली जिरली आहे. आणि आता आपण पुढे किल्ला सर करायला परत सुरुवात केली आहे. बघितला तेवढा सोपा नाही आहे. लास्ट टाइम आपण 11वीला होतो तेव्हा आलो होतो इथं. आणि हे बघा आता आपण 3रा गेट जवळ आलेलो आहे किल्ल्याच्या. आणि मागं बघू शकता तुम्ही सनराईज पॉइंट. आता आपण जाऊ पुढं. जास्त बोलणं शक्य नाही आहे. चलो गाईच फायनली आता आपण टॉपला पोचलेलो आहे किल्ल्याच्या. आणि आपली मंडळी
पांजर बघा तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवतो. अपलोड न करू का दादू? यूट्यूब डायरेक्ट यूट्यूब. अरे ब्लॉगर आहे ना तो, त्याची युट्यूबला ब्लॉग नाही बघत का तू? हो भाई आधीच सांगायला पाहतो तुम्ही आलो ना गाईच. आता आपला रिटर्नचा जो ट्रेक आहे तो चालू झालेला आहे आणि हा बघा तुम्ही मागचा व्ह्यू बघू शकता. आता आपण चाललोय रिटर्न. थोडी आता इथं फोटोग्राफी वगैरे होईल जबरदस्त वाली. अरे यूट्यूबला टाकतो. अरे नको रे बाळा, तुला कळत नाही अजून ट्रायव्हलचं महत्व. तुला नंतर जेव्हा होशील ना कांड होईल ना. तर तो बघा गाईच बघवा झेंडा तुम्हाला दिसतोय का? हां दिसतोय एकदम जबरदस्त प्रोडक्ट तो डायरेक्ट. आता जाऊ आता आपण खाली थोडंफार फोटोशूट करू. चलो गाईच आता आपण आहे ना एक म्हणजे ते म्हणतात ना काय नाही काही वॉच टावर अशा एका ठिकाणी आलेलो किल्ल्याच्या. तुम्हाला इथे सीन दाखवतो. गाईच पुरा गावाचा डायरेक्ट वॉच याच्यावरून ठेवला जायचं एकदम खतरनाक. मी काय सांगते आणि ही फिलिंग डायरेक्ट ते हवा महलची ती खिडकी वगैरे ना तसा विषय नाही इथं. जबरदस्त. आता काहीच थोडं फोटोशूट वगैरे होईल आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागू. आणि हा तलाव बघू शकता एकदम कडक दिसतोय. तिथं बदक का वगैरे बसलेले एकदम खतरनाक सीन आहे. आणि या साईडने सूर्य दादा उगम पावता एकदम जबरदस्त. चलो गाईच आम्हाला एक हिडन प्लेस भेटलेली आहे किल्ल्यावरची. तुम्हाला दाखवत होते म्हणजे तिथं असं म्हणतात की शिवाजी महाराजांचे घोड्याचे ठसे इथं आले होते ना तेव्हा तर ते घोड्याचे ठसे इथं उमटलेले आहेत. तेव्हा तुम्हाला दाखवतो इथं. हे बघायचं मध्ये जाणं थोडं कठीण आहे कारण की सगळ्यांच्या पायात शूज वगैरे आहे आणि या साईडला पूर्ण पाणी. इथं मध्ये महादेवाच्या शिवलिंग जवळ तिथं आहेत ते ठसे असं काहीतरी आहे. ते एकदम छोट्या ह्याच्यात असं बनवलेलं आहे म्हणजे किल्ल्याच्या ह्याच्यात कोरलेलं आहे. आणि या साईडला पूर्ण पाण्याचा स्रोत आहे. तर बघू आपण ट्राय करू मध्ये जायचं जमलं तर. चलो गाईच तर फायनली आता आपण आपला जो किल्ला होता किल्ले गाळणा आपण त्याच्या पायथ्याशी परत पोचलो आहे रिटर्न. आणि आता इथं खाली एक मंदिर आहे. आता तिथं चाललो आहे. तर तिथं मी तुम्हाला काही शॉर्ट्स दाखवेत. आणि हा व्लॉग आपला खरंच एक चांगला प्रकारचा व्लॉग राहणार आहे. तर तुम्ही एन्जॉय करा ब्लॉग बघून. तर चलो गाईस तर आता आपण मंदिरात आलेलो आहे किल्ल्याच्या खालच्या. हे बघा मंदिराचा सीन. मंदिर जबरदस्त आहे एकदम क्लास आहे. काशी कालभैरव. हे बघा काशी कालभैरव ही महाकाली यांचं ग्राउंडलाच एक मूर्ती बनलेली आहे. आता आपण मंदिराच्या मध्ये तर आपण जास्त प्रयत्न करू की आपण जी मंदिराची शांती ती भंग करणार नाही म्हणून मी थोडा हळूच बोलणार आहे. ते इथं जवळपास सगळेच ज्योतिर्लिंग आहेत त्यांची एक छोटी प्रतिकृती बनलेली आहे. मी तुम्हाला ते दाखवतो. हे बघा श्री मल्लिकार्जुन, श्री महाकालेश्वर, ओंकारेश्वर, वैद्यनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, नागेश्वर, विश्वेश्वर, काशी विश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घृष्णेश्वर आणि कालभैरव आणि गणपती बाप्पा.
बाकी अष्टविनायक यांची मूर्ती आहे. चिंतामणी, मयुरेश्वर, बल्लाळेश्वर, गिरिरात्मक, महागणपती. मग त्याच्यानंतर इथं आहे विठ्ठल रुक्मिणी यांची प्रतिमा आहे. आणि इथं आहे अन्नपूर्णा, सत्यभामा, लक्ष्मीदेवी. त्याच्यानंतर शेषनाग पण आहे. तर गुरुदत्त महाराजांची मूर्ती आहे. श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण आणि बजरंगबली यांची मूर्ती. त्याच्यानंतर साईबाबा, विश्वकर्मा, श्री एकलव्य. त्याच्यानंतर गजानन महाराज, संत तुकाराम, संत सावता. आणि त्यानंतर हे जनगाडे महाराज. म्हणजे असे बरेचसे इथं मूर्ती आहेत गाईच. आणि मंदिर पण बघण्यासारखं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री महालक्ष्मी, एकविरादेवी माता, जवळपास सगळ्याच मूर्त्या. आणि मंदिर पण बघण्यासारखं आहे. आणि इथं ही जी मोठी मूर्ती गाईच तुम्ही बघू शकता. तर हे जे गाव आहे त्या गावाजवळ एक गाव आहे छोटंसं. तिथले महाराज होते, त्यांनी इथं समाधी घेतलेली वाटते. ही त्यांची प्रतिमा आहे. महादेवाचं शिवलिंग. आणि येथे महाराज आहेत ज्यांनी समाधी घेतलीत ते. अशा प्रकारे काही मंदिराची रचना आहे. एकदम सुंदर अशा रीतीने बनवलेलं मंदिर. तर गाईज आता मी दर्शन करून घेतो. तर चलो गाईज, हे बघा आता मी तुम्हाला वरती जे बोललो ना ते महाराजांची समाधी. तर हेच ते महाराज आहेत आणि त्यांच्या पादुका आहेत. ही समाधी मंदिराच्या गर्भगृही त्यांनी घेतलेली आणि बसत्या अवस्थेत त्यांनी समाधी घेतलेली या ठिकाणी. तर आता आपण जाऊ आपल्या परतीच्या प्रवासाला. चलो गाईच. तर नमस्कार, आता आपण घरी पोचलेलो आहे. आपलं पूर्ण जे ट्रेक वगैरे कंप्लीट करून आता घरी आलेलो आहे. आता मग थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि मग फ्रेश वगैरे झालं. असं पण मॅच चालू आहे, मग ते मॅचचा आपण थोडा आनंद घेऊ. मग त्याच्यानंतर जेवण वगैरे करू. बाकी मग जे काही होईल आज पूर्ण दिवसात ते मी ॲड करेल व्लॉगमध्ये. तर चलो गाईच. आपण बघू शकता आता भाऊबीज आहे म्हणून मग इथं सगळ्यांचं ऑप्शन वगैरे चालू आहे. दिदी ओवाळते सगळ्यांना. मग तुम्हाला आमचे शिवम सर, पूर्ण मंडळी इथं, पाहुणे मंडळी, दोघी आत्या. असं होतं म्हणून मला ब्लॉगिंग आवडत नाही, माहिती आहे का? आपण नॅचरल लाईफ सुटून जाते त्याच्यामुळे असं आर्टिफिशियल फोटो व्हिडिओ काढायचे. हे आमचे डॉक्टर साहेब प्रज्वल पाटील. इकडे बघ, तसं तिकडे जाते मी. एकाच टायमाला 2 पेशंटची सर्जरी एकाच टायमाला 2 पेशंटची सर्जरी करणार आहे. एकाच टायमाला 2 पेशंटची सर्जरी नाही, शिरफाड जायचे. मला ती करून घ्यायचं. अरे दादा, तू त्याला दादा बोलायचे. आपली अतिशय भारी डॉक्टरी आयडी करणारा डॉक्टर आहे म्हणून. नाही तू काय फोटो, काय प्रॉब्लेम पूर्ण केअर घेणार आहे. बघायचं काय नाही. आमना डॉक्टर तसेच स्टुडंट डॉक्टर. पैसे विषय नको येऊ. इकडे बघ ना बाजू. डॉक्टर काळजी घेतो म्हणजे तो स्ट्रिक्ट पण आहे. इलेक्शन बरोबर घेतली. काहीच खूप मोठ्या झोप नंतर आपण जागे झालेलो आहे एकदम भयानक. कारण की तपूनच तेवढा गेलेलो होतो. तर आता
पुढे काय काय होईल ते पूर्ण शूट करणार आहे. काहीतरी प्लॅन होतोय घरात बाहेर वगैरे जायचा, तर आपण ते पण कॅप्चर करू. आता सध्या मॅच चालू आहे, मॅचची कंडिशन एकदम भयानक आहे. आता आपण पहिले मॅच बघू मग बाहेर जाऊ. चला गाईज, तर आता आम्ही गल्ली क्रिकेट खेळतो. एकदम जबरदस्त मध्ये गल्ली क्रिकेट डायरेक्ट बऱ्याच दिवसानंतर. ते बघा तुम्हाला सेटअप दाखवतो. माझी बॉलिंग केला तिने भाऊ. बरोबर आहे ना. 3-4 सगळे गेले. एक बॉल टाकला, एक बॉल मग त्याला 4 ओव्हर जाते. 4 ओव्हर आता सुरू ट्रायल घे ना, बॉल घे ना, बिग बिग कर. आउट. हे बाळ असं नको करत. डिस्टर्ब नको ना. मला माहिती तुझा ब्लॉक चालू आहे. Come on! Oh no, my God! काय मारले आलास का? आउट. 2 बॉल टाकले ना. 4 बॉल प्लेड केला असतो का? अरे काय 7 ठेवून गेले, पण मग आता इथं लावतो खाली मस्त अरे तू मी काय म्हणतो कोणा तुझं काहीच नाही. 6 रे 6 चलो चलो रेडी. त्याच्यामध्ये एक बॉल टाकत होता. 5 बॉल आउट झाला. 5 आहे. आउट राहू पहिला बॉल रे ट्राय एकदा बॅट्समॅन बॅट घालाल हे करतो, विचार करतो. मी आउट नव्हतो बरं का, तू कट नव्हता पण देऊन दिला नसतं. कॅच. अरे ही जे फुल आहे ना इथं टाका ना. चल मी 2 नंबर लिहिले ना. 2 नंबर 5 ते 6 लास्ट का ट्रायल. अरे कसं पूर्ण पडले तू खेळला का? हे पहिला कीपर आता कोण आहे? तो 1 नंबर आहे विकी भाऊ. मी 2 नंबर आहे. मी 3 नंबर. 4 नंबर जातो. 5 नंबर 3 नंबर.
असं धरून ठेव त्याच्यावर. लागलं. बघायची गंमत घे पडायची. हा ना. नाही घाबरत रे. तरतडीचा इफेक्ट भारी येतोय. सुतळी बामण. हो तरतडीचा इफेक्ट भारी येतोय रे. ती वात मोठी करते ना. हो अरे वातली. नाही रे टिन्या भाऊ वात. जागा भेटेल ना तुम्हाला थांबा. काहीच नाही लगेच पळायचं लावू. अरे हा कुठे टाकतोय टिन्या भाऊ. नाही तेवढं फ्लॉप करतो आयटम असं नको. तू काय टाकलं? नाही स्वतः भाऊ. अरे नाही थांब. अरे बा ऐक रे टिन्या भाऊ. लाव रे. लाव. अरे तू अरे एवढा नको घाबरू रे. सोळाशे काय तो. आतिषबाजी 120 शॉट डायरेक्ट. मी बरं का. हा आपण दोघी मिळू. लग गई रे. अरे काय रे.
लवकर घे अरे वेळ आहे वेळ आहे काय टेन्शन नाही वेळ आहे अरे यार अजून डोला नको मारायला. नाही ना, ते ओरल ना ते पॅक येते गेला रे भाऊ आपण आपला नाही येतो काय थोडं थोडं Guys, तर आता आम्ही इथं हे कंदील आणलेले होते आणि आता हे आमचा कंदील तर गेलेला आहे. तो गेला खाली गेला तो कंदील गेला खाली. तो आता हे बघा तो एक कंदील आमचा लँड झाला खाली आणि आता दुसरा चाललाय. जाणार फुल जाणार दुसरा चाललाय आता. गोल गोल फिरत जाणार ते कुठे गेलं तो गेला पडला तो खाली. अरे तुम्ही खूप जास्त भरून टाकले बाबा हे. आता मी प्लॅन काय होता फक्त हे घेतला बघ, ना, हे इकडे बघ. येतोय ना. हे एकदम वर जाईल नाही रे दादा, जाणार का आता? तर काही अशा प्रकारे आमची दिवाळी आता साजरी करून झालेली एकदम परफेक्ट. अरे त्याला काय नाही चालत तुम्ही खाली नाही नाही हे पेटणार बघा नाही. तो दिवा बघा किती जोरात जातोय. नाही रे बाबा तो फील झालं की येत त्याच्यातला आता तर चलो काही आता एंड करू आपण ब्लॉग आपल्या इथंच मिळते आगे. याने बरोबर केलं